सगळ्यांच्या काळजातला आणि जीवाभावाचा पदार्थ म्हणजे चहा. त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत आणि त्या काही प्रश्नांची उत्तरं देखील मी तुम्हाला देणार आहे की चहा नेमका किती घ्यावा आणि तो जर बंद करायचा असेल तर तो कसा बंद करावा. तर काहींना बेसिकली 4 ते 5 कप ऑफिस वर्किंगचे जे काही लोक असतात त्यांना दिवसातून 4 ते 5 कप चहा बसल्या बसल्या घ्यायची सवय असते. तर कृपा करून ते तुम्ही बंद करा. जर तुम्हाला फॅट लॉस हवा असेल आणि आपल्या स्किनवर ग्लो हवा असेल, ऑटोमॅटिकली नॅचरली ग्लो हवा असेल, तर ते तुम्ही चहा पहिला बंद करा. तो अतिशय घातक आहे. 4 ते 5 कप अतिशयच आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही इतक्या प्रमाणात घेत असाल तर त्याची क्वांटिटी म्हणजे 2 कपावर घेऊन या. म्हणजे 2 हळूहळू त्याला सोडण्याचा प्रयत्न करा. 2 कप चहा घेत असाल तर तो 1 कपावर चहा आणा तुम्ही. म्हणजे 1 कप तुम्ही घेऊ शकता चहा. मी घेऊ शकता का म्हणते, कारण मी स्वतः 1 कप चहा घेत आहे. त्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणेच बंद करा असं अजिबात सांगणार नाही. पण जर ज्यांना जमेल चहा पूर्णपणे बंद करायला तर एक नंबरच दुधात साखरच तुम्ही बंद केला तर अतिशय उत्तम गोष्ट आहे. पण 1 कप जर तुम्ही चहा घेत असाल म्हणजे इच्छाच असेल घ्यायची, कारण काहींना काय होतं 4 वाजले 5 वाजले ती सवय लागून राहिलेली असते वर्षानुवर्षीची आणि काम करून करून कंटाळा आलेला असतो. एका ठिकाणी बसून बसून टेबलावर चेअरवर बसून तुम्हाला कंटाळा आलेला असतो आणि कधी थोडंफार रिलॅक्स होण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी चहा ही गरज असते हे मी समजू शकते. पण तो चहा घेताना तुम्ही कसा घ्यायचा आहे, जर तुमची क्वांटिटी मोठ्या कपाची असेल तर त्याचा अर्धा कप चहा तुम्ही घ्या आणि साखर त्याच्यामध्ये घालत असाल तर ती साखर पूर्णपणे बंद करा आणि गूळ घाला. गूळ पण कसं घालायचं आहे, 1 चमचा जर तुम्ही गूळ घालत असाल तर तो अर्धा चमचाच गूळ घालायचा आहे आणि एकदम फिकट आणि एकदम सपक असा तो चहा तुम्हाला प्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तो चहा 1 कप दिवसातून घेऊ शकता. जसं की 1 खून माफ आहे, तसंच 1 कप चहा तुमच्या बॉडीला तशा पद्धतीचा जो मी सांगितला आहे तशा पद्धतीचा चहा तुम्ही 1 कप तुम्हाला तुमच्या बॉडीला माफ आहे आणि रिझल्ट तुम्हाला दिसतीलच की नेमकं काय होऊ शकते साखर कमी केल्यामुळे, चहा कमी केल्यामुळे. आता साखर ह्या मुद्द्यावर आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलणारच आहोत. पण सध्या चहा जितक्या लवकर तुम्हाला बंद करता येईल तितक्या लवकर तुम्ही बंद करा आणि जे काही चहाबरोबरचे पदार्थ खाताय तुम्ही ते तर पहिला बाजारातून खरेदीच करू नका, खाऊच नका. आपल्या मुलाबाळांना सुद्धा ते देऊ नका अजिबातच. धन्यवाद.